झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि सर्वात आल्हाददायक गोष्ट एक होती की तिन्ही भाऊ एकत्र असायचे। त्यांच्यात खूप युनिटी आहे, ते कधीच वेगळे होऊ शकत नाहीत। म्हणून मला एक विश्वास होता की घर राहील चांगलं। पण घरात सासूबाई आल्यापासून किंवा त्या येण्याच्या आधीपासूनच इतकी भांडणं होत होती। जावा माझ्या काय 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 करायच्या, पण नंतर मला असं वाटायचं की त्यांना त्यांची चूक कळतीये। पण भावांची भांडणं मी नाही पाहू शकत। आणि घरात क्लेश, संताप, ह्यानी त्याच्याशी नाही बोलणं, हा संसार नाही, हे कुटुंब नाही। जर एकत्र राहून इतकी किरकिर होत असेल तर मग मी चुकले। आता मी वेगळी राहते म्हणजे माझा संसार चांगला होईल, आबा आई आनंदाने राहतील आणि माझ्या दोन्ही जावाई खुश राहतील। आय थिंक आनंदच हवा आहे ना, तर मग असं घ्या। सो मी बदललाय माझा। पण जेव्हा तुला नेहमी आमच्या प्रेक्षकांकडून प्रश्न यायचा की तू या घरात एवढं असं काय पाहिलंस की तुला या घरात यावंसं वाटलं, तुझ्या माहेरी सगळ्या सुखसोयी असताना, तेव्हा तू नेहमी सांगायचीस की नात्यांवरचा विश्वास, मला ऋषीकडनं आणि या कुटुंबाकडनं मिळणारं प्रेम, हा माझा या घरात येण्याचा मुख्य हेतू आहे। मग आता त्या हेतूचा तू विचार करत नाहीस का, जेव्हा तू आता म्हणतेस ठामपणे आमच्या प्रेक्षकांसमोर की मला वाटणी हवी आहे? मग आता तो हेतू कुठे गेला? अरे किती विचार करणार, किती वेळा करणार, किती दिवस करणार? मी एकटी नाही ना जाऊ शकत ह्या सगळ्या गोष्टी। कारण मी हे चांगलं वागूनही वाईट होते, सासूबाईंना आणूनही मीच वाईट होते। कित्येक वेळेला मला फसवण्याचा प्रयत्न, म्हणजे कशासाठी? नाती मला महत्वाची आहेतच ना, आणि नाती एकमेकांबरोबर रिलेशन चांगले राहावे म्हणूनच आता वेगळी व्हायची पारी आहे। कारण मला माहिती आहे अभिलाषा वहिनींनी पहिल्यापासून हे घर सांभाळलंय, तर त्यांना हक्क हवाय। हक्क मला नकोच होता। मध्ये किल्ल्या मला दिल्या होत्या, होम मिनिस्टर झाले होते, तेही मी अभिलाषा वहिनींना दिलं होतं। माझी काहीच अशी अपेक्षा नाहीये, पण कुठे ना कुठे हे थांबलं पाहिजे। जर नाही पटत आहे, नाहीच काही होत ते की जीव घ्या बाबा, पण आता शांत व्हा। काय हव्यात, वाटण्या हव्यात ना, मग घ्या। मे बी वाटण्या झाल्यानंतर एकमेकांची किंमत कळेल, यू नेव्हर नो। बरं, हे झालं मीरा म्हणून। दीप्ती कुणाची तरी सून झाल्यावर दीप्ती कशी असेल? म्हणजे मलाही आवडेल आणि प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की दीप्ती कशी, अशी सून असेल का ती काहीतरी ती कॅश सारखी असेल का ती अभिलाषासारखी असेल? हे उत्तर ऐकायला सगळ्यांनी इथे यावं। माझं लग्न झाल्यानंतर मला माझ्या 2 जावा अशा नसतील, पण मला जर भाऊजी असावे तर आशिष आणि सचिन सारखे असावे, म्हणजेच प्रथमेश आणि विघ्नेश भाऊजींसारखे असावेत। आबा मला त्यांच्यासारखे हवेत। सासूबाई भाऊजींचं सांगितलं, नवऱ्याचं काहीच नाही सांगितलं? हलकटपणा नवरा असा ठरवून मिळाला असतं तर काय ना, मग मी तुझ्या आजी दुसरा घेतला असता, माझ्या ऐवजी दुसरा घेतला असता? नाही असं नाहीये। मी नॉर्मल मुलगी आहे, मी लार्जर दॅन लाईफ नाही। मला नॉर्मल आणि हॅप्पी लाईफ जगायचंय, सो आय विल फेस इट ॲज इट कम्स। आता हे एवढं सगळं माहिती असतं तुला की ह्या दोघी काहीतरी कारस्थान करतात, पण तरीही ही जाणीव असताना कुठेतरी सतत त्यांच्या विरुद्ध लढण्याचं एक बळ मिळतं, हे मीराला कुठून मिळतं? माझा पास्ट, मला माझ्या पास्टनी खूप शिकवलेलं आहे। माझे आई बाबा, तेव्हाचं वातावरण, हे 3 भाऊ आणि सर्वात मोठे आमचे आबा। आणि आबांचं स्वप्न मी पहिल्यापासून माझ्या डोळ्यात तेच आहे। आणि लकीली आमच्या सासूबाई म्हणजे माझी आई जी आली आहे, त्यांच्या पण डोळ्यात मला तेच स्वप्न दिसतं। इतक्या मोठ्या गोष्टी आहेत माझ्या समोर की ज्याच्यामुळे मला बळ मिळतं। वा, चला आपण आता एक प्रेक्षक, तुम्ही जो प्रोमो पाहतायत, आपण तुर्तास या तिघींना एकत्र उभं करूया आणि अशी प्रार्थना करूयात की एक दिवस या रत्न पारखींच्या सुना इतक्याच प्रेमाने, ये ना इकडे, आम्ही 2 भावंड, तिन्ही भावंड, नको बायको जवळ, हा नाही ठीक आहे रे, त्यात या रत्न पारखींच्या सुना अशाच एकत्र राहतील। तुम्ही इथे सासू आवीच्या सेटवर आलात, आमच्याशी एवढ्या छान गप्पा आमच्या ऐकल्यात, तुम्ही आम्हाला या गप्पा एन्जॉय केल्या असतील, तितकीच एन्जॉय आमची मालिका पण करा। असेच भेटत राहू। झी 24 तास एक पाऊल पुढे।